नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की चला, इथे अंजली आणि अर्णव या दोघांमध्ये चांगलाच गैरसमज झालाय आणि त्यांच्यामध्ये जे काही भांडण झाले त्याला असंच खतपाणी घालत राहिलं पाहिजे आणि त्या दोघांमधला गैरसमज असाच वाढत राहिला पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश मनामध्ये बोलत असतानाच तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी म्हणत असते की वा, तुम्हाला मानलं पाहिजे हा जावई बापू. तेव्हा इथे राकेश म्हणतो म्हणजे तेव्हा वल्लरी म्हणत असते, काय जावई बापू, बाहेर तुम्ही सगळ्यांना गोड गोड बोलून चांगलं गुंडाळलं तर. तेव्हा राकेश म्हणतो म्हणजे गुंडाळलं नाही मामी, मी खरंच बोलत होतो. तेव्हा वल्लरी म्हणते हो का, म्हणजे तुम्ही जे काही बोललात की तुम्हाला अर्णवचं चेकबुक अंगणामध्ये सापडलं, ते तुम्ही खरंच बोललात का जावई बापू. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की हो. तेव्हा वल्लरी म्हणत असते की तुम्ही माझ्याशी तरी खोटं बोलू नका. मी जर तुमच्या जागी असते ना, तर त्यातले काही चेक मी वटवलेसुद्धा असते. तेव्हा राकेश म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही मामी? नाही, नाही, मला तरी असं काही जमणार नाही. तेव्हा वल्लरी म्हणत असते, की जावई बापू, अहो तुम्ही जे काही बोलताय ना, ते काय बोलताय ते मला बरोबर कळतंय. निदान माझ्याबरोबर तरी खोटं बोलू नका. कळलं ना? हे बघा, अर्णव तुमच्याबरोबर जे काही वागला, तो तुमच्याबरोबर अन्याय झालाच. पण आत्तापर्यंत घर जावई म्हणून जो काही इतकी वर्ष तुमच्यावरती अन्याय होतोय ना, तो बघते ना मी. त्याच्यामुळे तुम्ही जे काही कराल ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला मदत करेनच. अजिबात काळजी करू नका. त्यासाठी माझ्यापासून ह्या गोष्टी लपून ठेवायची गरज नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, की अच्छा, पण मामी, तुमच्यावरती सुद्धा या घरची सून म्हणून जो काही आत्तापर्यंत अन्याय होत आलाय ना, तो सुद्धा मी बघतोय हां. त्याच्यामुळे काय आहे ना, माझ्याकडून जर छोट्या-मोठ्या काही गोष्टी घडतील, तर इतकं लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा. तेव्हा मामी म्हणते, "हो ना, म्हणूनच मी तुम्हाला म्हणते, की माझ्यासुद्धा रस्त्याच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका आणि केलीच तर मला मदतच करा माझ्या प्लॅनमध्ये, कळलं ना?" तेव्हा इथे राकेश म्हणतो, "हो मामी, तुम्ही म्हणाल तसं." तेव्हा राकेश म्हणत असतो, की "जोपर्यंत माझ्या रस्त्याच्या आड येणार नाहीस ना, तोपर्यंत मला हवी तेव्हा तुला मदत करेन, मला वाटलं तर. पण माझ्यासाठी तर मात्र तुझा फायदा मी चांगल्याच पद्धतीने करून घेईन." असं आता राकेश म्हणत असतो. "आणि जर माझ्या रस्त्याच्या आड आलीस, तर तुलासुद्धा कसं बाजूला करायचं आहे ना मामी, ते मला बरोबर माहिती आहे. या घरावरती, या घराच्या संपत्तीवरती, प्रॉपर्टीवरती तुझी नजर आहे ना, पण यातलं तुला काहीसुद्धा मिळू देणार नाही." असं राकेश म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे अंजलीला वाईट वाटलेलं असतं, की कशा पद्धतीने अर्णवने इथे राकेशवरती हात उगारला होता. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवच्या हातामध्ये अंजलीची ती बाहुली असते. तो त्या बाहुलीकडे बघत असतो. त्याला आपल्या बहिणीची आठवण आलेली असते. तेव्हा त्याला त्या बाहुलीच्या वेळचा प्रसंग आठवतो. ते दोघेजणं जत्रेत गेलेले असतात आणि अंजलीला ती बाहुली खूपच जास्त आवडलेली असते. तेव्हा ती म्हणते, की चिंटू, अरे बघ ना, ती बाहुली किती छान आहे, मला हवी आहे ती. तेव्हा इथे चिंटू म्हणत असतो, अगं ताई, ती बाहुली किती छान आहे, पण खरेदी करायला आपल्याकडे पैसे नाही आहेत. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे, तू मोठा झाल्यानंतर ती बाहुली मला देशील ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, की ताई अगं, मोठा झाल्यावरती नाही, मी आत्ता लवकरच तुला ती बाहुली खरेदी करून देईन, असं आता तो म्हणालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला आकाश म्हणत असतो, की दादा, अरे दी बघ लवकर. तो म्हणतो, काय झालं ताईला? तो म्हणतो, चल लवकर चल. तेव्हा अर्णव आता ताई ताई करत येतो आणि इथे मामा गेलेले असतात. ते म्हणतात, की अंजली, अगं अर्णव बघ तिकडे कसा करतोय. तेव्हा अंजली म्हणते, काय झालं माझ्या चिंटूला? आणि त्याच्या काळजीने ती सुद्धा आता बाहेर येते आणि म्हणते, चिंटू, अरे काय झालं तुला? तर इथे अंजलीला अर्णव म्हणत असतो, ताई अगं तुला काय झालं? अंजली म्हणते, मला काही नाही झाले, मी तर एकदम ठीक आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मग आकाश का असं म्हणाला? तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे तुम्ही दोघांनी एकत्र यावं ना, म्हणून आम्ही असं सांगितलं तुम्हाला, तुमची भेट घडवून द्यायची होती म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, जाऊ दे, मला नाही बोलायचं आहे तुझ्याबरोबर, तुझ्यामुळे खूप त्रास झाला आहे मला चिंटू. तेव्हा इथे अंजली जात असताना अर्णव म्हणत असतो, की ताई प्लीज, प्लीज ताई थांब, प्लीज जाऊ नकोस ना तुझ्या चिंटूला सोडून. तुला माहिती आहे ना,
तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. तुझ्याशिवाय मी माझं आयुष्य जगू शकत नाही. प्लीज तुझ्या चिंटूला माफ कर. जे काही झालं त्यासाठी मी तुझीसुद्धा माफी मागतोय. जिजूची मागितले, पण तूसुद्धा मला माफ कर ना. पुन्हा अशी चूक तुझ्या ह्या चिंटूकडून कधीच होणार नाही आहे. तेव्हा इथे आता अर्णव अंजलीला मिठी मारतो आणि तिला मनापासून सॉरी म्हणत असतो. तेव्हा अंजली म्हणते, बरं बरं ठीक आहे, नको इतका त्रास करून घेऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते, ही बाहुली तुझ्याकडे आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो ना, ही बाहुली माझ्याकडे आहे. तुला माहिती आहे ना ताई, लहानपणी ही बाहुली तुला हवी होती तेव्हा आपल्याकडे पैसे नव्हते. मी तुला म्हणालो होतो की लवकरच तुला बाहुली खरेदी करून देईन. आणि इथे स्कूलमध्ये एक इव्हेंट होता, त्याच्यामध्ये मी स्टॉल लावला होता आणि त्या स्टॉलमधून जे पैसे कमावले होते ना, त्याच्यातून तुला ही बाहुली खरेदी करून दिली होती. पण नंतर तुझं लग्न होणार होतं. मला असं वाटलं होतं की तू मला सोडून जाशील कायमची. तेव्हा ही बाहुली मी माझ्याकडे ठेवून घेतली होती तुझी आठवण म्हणून. पण आता ही बाहुली मी तुला परत करतोय. आता ही तू तुझ्याकडे ठेव, कारण मी तुला दिली होती ना म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव अंजलीला मिठी मारतो आणि तिला म्हणत असतो की ताई प्लीज तुझ्या चिंटूवरती कधी रागू नकोस हा. हे आपलं पहिलं आणि शेवटचं भांडण. यापुढे माझ्यामुळे तुला कधीही त्रास होणार नाही, शब्द देतो मी तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, बहीण भावंडांमधलं प्रेम बघून इथे आजी, मामा, अंजली सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. मात्र इथे वल्लरी म्हणत असते, काय या दोघांची नाटकं कधी संपणार आहेत काय माहिती. म्हणजे भाऊ बहीण इथे एकमेकांवरती रुसले होते, ते आता एकमेकांजवळ बोलतायत. ही गोष्टसुद्धा मामीला आता नाटके वाटत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो की ताई, यापुढे तुला तुझ्या चिंटूचा राग आला तर मला मार, माझ्या थोबाडीत दे, पण माझ्याशी कधी अबोला धरू नकोस हा. प्लीज माझ्याबरोबर बोलत जा. तेव्हा त्या दोन भावंडांचं बोलणं राकेश आता बघा कसं लपून छपून ऐकतोय. म्हणजे इकडे राकेशला आता त्यांच्यामध्ये झालेल्या भांडणाला इथे खतपाणी घालायचं असतं, पण इथे तर आता वेगळंच घडलेलं असतं. ईश्वरीमुळे अर्णव आणि अंजली दोघेजण एकमेकांजवळ पुन्हा बोलायला लागलेले असतात. अंजलीने अर्णववरचा राग हा सोडलेला असतो. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की अंजली, तुला माहिती आहे का, अगं ही आयडिया आहे ना आपल्या सूनबाईची आहे. तिच्यामुळेच आम्ही हे करू शकलो, तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अच्छा, हे सगळं माझ्या इंदोरी जिलेबीमुळे झाले. ठीक आहे, आता तुम्ही बहीण भावंडे एकत्र आलात, पण एक दिवशी तुमच्यामध्ये असा काही गैरसमज निर्माण करेन ना की दोघं भावंड एकमेकांचं तोंडसुद्धा बघणार नाही, अगदी कधीच. आणि एकमेकांजवळ कधी बोलणंसुद्धा नाही, असं तुमचं भांडण लावून देणार आहे, असं आता राकेश म्हणत असतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की बरं हे घ्या, आता तोंड गोड करा बरं. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की अंजली, अर्णव, तुमच्या दोन भावंडांमधला गोडवा वाढत राहावा ना, म्हणून बघा आपल्या इथे इंदोरी सुनबाईंनी किती छान अशी खीर बनवली आहे तुमच्यासाठी. तेव्हा इथे अंजली ईश्वरीचा सुद्धा हात पकडते आणि तिला आपल्या जवळ घेते, कारण अंजली ईश्वरीवरती सुद्धा रागवलेली असते. आणि तेव्हा इथे अंजली आता ईश्वरीला जवळ घेते, कारण ती किती साधी सिंपल इनोसंट आहे हे अंजलीला बरोबर माहिती असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हे घ्या अर्णव सर, हे घ्या अंजलीताईंना तुम्ही खीर भरवा. त्यानंतर अंजलीताई तुम्हीसुद्धा अर्णव सरांना खीर भरवा. तेव्हा इथे अर्णव आपल्या हाताने अंजलीला खीर भरवतो. त्यानंतर अंजलीसुद्धा अर्णवला खीर भरवते. दोघं भावंड आता एकमेकांबरोबर बोलायला लागलेले असतात. त्याचा इथे खूपच जास्त आनंद हा आता ईश्वरीला झालेला असतो. तर मामी म्हणत असते की चला, या दोघांची भांडणं मिटली एकदाची. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, ताई प्लीज तू माझ्यावरती कधी रागू नकोस हा. हे आपलं पहिलं आणि शेवटचं भांडण. यापुढे मी तुला अजिबात दुःखात बघू शकत नाही. मला नेहमी तुला हसताना बघायचं आहे, अगदी नेहमी. तेव्हा मामा म्हणतात, ईश्वरी अगं आम्हाला पण भूक लागली, आम्हाला इथे आता खीर आहे की नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामा तुम्ही सगळेजण बसा, मी तुमच्यासाठी लगेच खीर घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे अंजलीबरोबर बोलत असतो. तेव्हा राकेश बघा दारामधून त्या दोघांकडेच बघतोय आणि म्हणत असतो की चला, आता या दोघांमधला गैरसमज दूर झाला, पण आता लवकरच तुमच्यामध्ये कडाक्याचं भांडण होणार आहे आणि त्यानंतर दोघेजण एकमेकांचं तोंडसुद्धा बघणार नाही, हे सुद्धा तेवढंच खरं.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश अंजलीला म्हणत असतो की अंजली, तुम्ही दोघं जण भावंड एकमेकांजवळ बोलायला लागलात, एकमेकांवरचा राग सोडलात, ते खरंच बरं झालं. म्हणजे माझं काय, माझा जो काही अपमान झाला आहे तो मी सहन करायला तयार आहे. माझ्याबरोबर जे काही झालं ते मी विसरायला तयार आहे. पण तुम्ही दोन भावंड एकमेकांजवळ बोलायला लागलात ना, ते चांगलं झालं. तेव्हा अंजली म्हणते, आहो पण तुम्ही बघितलंत ना, चिंटूने तुमचीसुद्धा माफी मागितली आणि माझीसुद्धा माफी मागितली. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे. मग कशाला अबोला धरायचं ना, मग तर बोललंच पाहिजे. तेव्हा राकेश म्हणतो, हो हो, अगदी बरोबर आहे. माझा झालेला अपमान मी पचवू शकतो. पण कसं आहे, तुम्ही दोन भावंड माझ्यामुळे एकमेकांजवळ बोलणार नाही, एकमेकांवरती रागवाल, ही गोष्ट मला आवडणारी नाही आहे. आणि म्हणूनच तुम्ही दोघेजणं बोलायला लागलात ना, ते जास्तीत जास्त बरं झालं. तेव्हा राकेश म्हणत असतो, अंजली तुला माहिती आहे, तुझ्यासारखी बायको मला मिळाली ना, मी खरंच खूप नशीबवान आहे. तू आहेस ना, एकदम साधी भोळी सिंपल आहेस गं. त्यामुळे तुला असं वाटतं की लोकंसुद्धा तशीच आहेत, तुझ्यासारखी साधी भोळी. पण तसं नसतं. लोकं तुझ्यासारखी नसतात. ती खूपच जास्त कट कारस्थानी आणि कपटी असतात. तेव्हा अंजली म्हणते, म्हणजे तुम्ही काय बोलताय मला कळत नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो की काही नाही. मला असं म्हणायचं आहे की तुझ्यासारखी साधी भोळी बायको मला मिळाली, मी माझं स्वतःचं नशीब समजतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आहो तुम्ही सुद्धा किती कौतुक कराल. बरं तुम्ही खीर खा, मी जरा आलेच हां, माझं काम आहे. तेव्हा इथे राकेश आता खीर खात असतो आणि म्हणत असतो की माझी मूर्ख बायको, थोडंसं तिला काय इथे इमोशनल ब्लॅकमेल केलं तर लगेच माफ केलं स्वतःच्या भावाला आणि लगेच म्हणते की तुम्ही पण माफ करा. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश आता खीर खातो आणि म्हणतो, काहीही असू दे, पण माझ्या इंदोरी जिलेबीच्या हाताला चव खूप आहे. काही बनवलं तरी ते टेस्टीच होतं. खीरसुद्धा किती उत्तम बनवली आहे तिने, असं आता राकेश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवच्या हाताला जिथे मांजा लागलेला असतो, त्या ठिकाणी त्याला आता लागतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर काय होतंय तुम्हाला? सर लागलं का तुम्हाला? तेव्हा इथे ईश्वरी हात बघायला जाते. तेव्हा इथे अर्णव आता रागानेच हात बाजूला करतो. तेव्हा पुन्हा त्याच्या हाताला लागतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर अहो कशाला इतकी चिडचिड करताय? हाताला लागलं ना तुमच्या? शांत उभं राहा ना. मला बघू दे कुठे लागले तुम्हाला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, एक मिनिट, तुला अजिबात बघायची गरज नाही आहे, कळलं ना? चल मागे हो तिकडे आणि माझ्याशी बोलायला सुद्धा येऊ नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुमच्या हाताला लागले आणि मी बघण्याचा प्रयत्न करते, तर इतकं ऐकवताय मला, ॲटिट्यूड दाखवताय. मी इतकं केलं तुमच्यासाठी, तुमच्या दोघांसाठी खीर बनवली. तुम्ही आणि अंजलीताई एकमेकांबरोबर बोलावं म्हणून तुम्हाला एकत्र आणण्यासाठी इतका छान प्लॅन बनवला. माझ्यामुळे तुम्ही दोघेजण एकत्र आलत, तर त्याचं क्रेडिटसुद्धा तुम्ही मला देणार नाही आणि कौतुक करायचं तर लांबच, विनाकारण माझ्यावरती आरोप करताय की माझ्यामुळे तुम्हाला लागलं म्हणून. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो, तुझ्यामुळेच मला लागतंय, कळतं का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरी म्हणत असते, सर अहो बघू द्या ना कुठे लागलंय. तर इथे आकाश आजीच्या पायाची मालिश करून देत असतो. तो तेल लावून देत असतो. तेव्हा आजी म्हणत असते की आकाश, तू माझ्या पायाला तेल लावून देतोयस तर मला इतकं बरं वाटतंय ना, खरंच खूपच जास्त रिलॅक्स वाटतंय, थकवा गेल्यासारखं वाटतंय. तुम्ही जेव्हा लहान मुलं होतात ना, तेव्हा तुम्ही तिघेजणं माझ्या पायाला तेल लावून द्यायचात. तू, अंजली आणि अर्णव तिघेजणं माझ्या पायाची मालिश करायचात. तेव्हा मला खरंच खूप बरं वाटायचं. तेव्हा इथे आकाश आजीच्या पायाला तेल लावून देत असतो आणि इथे नम्रता आकाशला फोन करत असते. तेव्हा आकाश नंबर बघत असतो आणि फोन ठेवत असतं. नंबर बघत असतो, फोन ठेवत असतो. तेव्हा इथे आजी आता लहानपणीच्या गमती-जमती सांगत असते. तेव्हा इथे त्यांच्या लहानपणीच्या गमती-जमती आकाश ऐकत असतो आणि आजीच्या पायाला तेल लावून देत असतो. तेव्हा इथे आजी म्हणत असते, आकाश, अरे कुणाचा फोन आहे? हे बघ महत्त्वाचा फोन असेल तर घे रे. आणि हल्ली तुला खूप जास्त फोन यायला लागले तर एवढे पण फोन घेऊ नकोस, नाहीतर डोळे दुखतील ना तुझे. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, हो आजी, पण मी जास्त फोन नाही वापरत. तेवढ्यातच तिथे आता मामा येतात. मामा म्हणत असतात की अंजलीने सगळ्यांना आपल्याला एकत्र बोलावले. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बाबा मी 5 मिनिटामध्ये जाऊन आलोच हा. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे असं काय करतोयस? आता अंजलीला आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून तिने आपल्याला एकत्र यायला सांगितले ना, तर तू चाललाच लगेच.
थांब थोडा वेळ, अंजलीला काय बोलायचं आहे ते ऐकून घे. तेव्हा इथे आकाशचा चेहराच पडतो. तेव्हा इथे मामा म्हणतात की बरं बरं ठीक आहे ठीक आहे जा. नको जाऊ म्हटलं तर लगेच चेहरा किती उदास करतोस तू. तेव्हा इथे आकाश आता म्हणतो एकच महत्त्वाचा कॉल आहे, मी लगेच करून आलो. तेवढ्यातच इथे आकाश घाईघाईने जात असताना अंजलीला धडकतो. अंजली म्हणते आकाश, अरे बाळा कुठे जातोयस इतका घाईघाईने? सावकाश जा ना, आता मलाही पाडला असतास. तेव्हा इथे प्रेक्षकांनो मामा म्हणतात अंजली तू ठीक आहेस ना? अंजली म्हणते हो मामा मी ठीक आहे. तेव्हा इथे अंजली आता खुर्चीवरती बसते. मामा म्हणतात काय झालं, तू का बोलवलेस आम्हाला? तेव्हा इथे अंजली म्हणते की मला महत्त्वाचं बोलायचं आहे ईश्वरीबद्दल. अर्णव आपल्या ईश्वरीवरती किती चिडचिड करतो. तेव्हा मला असं वाटतं की आपण ईश्वरीसाठी काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो प्लॅनिंग करण्यासाठी ते आता एकत्र आलेले असतात. तर इथे अर्णवचा टॉवेल खाली पडतो. ईश्वरी म्हणते सर हे काय आहे? टॉवेलची घडी करा बरं. जेव्हा आपण इथे वस्तू व्यवस्थित ठेवतो, टॉवेलची घडी करतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपलं नातंसुद्धा जपत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि ईश्वरीला एकमेकांची टक्कर लागते इथे मोबाईल उचलताना. तेव्हा ईश्वरीसुद्धा मोबाईल उचलायला जात असते. दोघांची टक्कर लागल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की सर अजून एकदा टक्कर मारा, नाहीतर तुम्हाला शिंग येतील. तेव्हा ती डोकं धरते आणि इथे आता एकमेकांना टक्कर मारते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर आधीच तुमचं डोकं इतकं गरम असतं आणि त्याच्यामध्ये मला जोरात लागलं सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो मग हे सगळं करायची काय गरज होती? लगेच कुठे शिंग येणार आहेत? ईश्वरी म्हणते येतात सर येतात. तेव्हा अर्णव म्हणतो जा ना तुझ्या जागेवरती जाऊन आता झोप ना. तेव्हा ईश्वरी म्हणते अशी कशी जाऊ? मला पण भूक लागली सर, मला पण जेवायचं आहे. अर्णव म्हणतो मग जाऊन जेव ना. तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही जेवल्याशिवाय मी कशी जेवणार आहे सर, तुम्ही पण चला ना जेवायला. तेव्हा इथे अर्णव काहीच न बोलता सरळ आता निघून बाहेर जातो. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये अंजली म्हणत असते की चिंटू हे बघ काही झालं ना तरी आम्हाला सगळ्यांना मटका आईस्क्रीम हवे. तुम्ही दोघेजण आताच्या आता बाहेर जा आणि आमच्यासाठी मटका आईस्क्रीम घेऊन या. तेव्हा अर्णव म्हणतो ताई मी एकटा जातो ना, तिच्यासोबत कशाला? तेव्हा अंजली म्हणते सांगितलं ना तुला सोबत जावं लागेल म्हणून. तर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर तुम्ही मागे बसा मी गाडी चालवते. तेव्हा अर्णव म्हणतो वेळ लागले तुला, मी तुझ्या मागे बसणार नाही आहे, गाडी मीच चालवणार. तेव्हा ईश्वरी म्हणते सर ही गाडी चालवणं ही माझी स्पेशालिटी आहे, त्यामुळे तुम्ही आता मागे बसा आणि हे घ्या, ही आपली आईस्क्रीम पकडा. काही झालं ना तरीसुद्धा आज गाडी तर मीच चालवणार आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता पुढे बसलेली असते. अर्णवला ती मागे बसायला सांगते, मागे सरकवते आणि म्हणते की आणि सर नीट व्यवस्थित पकडून बसा, नाहीतर पडाल वगैरे तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते आणि उगाच संधी साधूपणा करू नका, थोडे लांबच बसा, असं ईश्वरी म्हणते आणि गाडी आता स्वतः चालवत अर्णवला पाठीमागे बसून आपल्याबरोबर घरी घेऊन जात असते.